रत्नागिरी शहरातील फगरवटार हे नेहमी सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम घेण्यात आघाडीवर असतात। लोकहितासाठी सातत्यपूर्ण उपक्रम इथे सुरू असतात। यंदा फगरवटारमध्ये दीपावलीची धूम आहे। दिवाळी सणाचा पुरेपूर आनंद लुटला जातोय। माजी नगरसेवक सलील दाफळे यांनी आपल्या सहकाऱ्यांमार्फत किल्ला साकारलाय। या किल्ल्याची प्रतिकृती खूपच रेखीव व आकर्षित करणारी आहे। नरकासुराची प्रतिकृती तयार करून दहन करण्याचा कार्यक्रमही पार पडला। विक्रांत मित्रमंडळ फगरवटाराच्या सर्व सदस्यांनी दीपावली सोहळ्यात सहभाग घेऊन एकमेकांना आनंद वाटला। हा पन्हाळा किल्ल्याची जी आता प्रतिकृती उभी केली ना, त्याच्या मागची तुमची भावना काय आहे? ॲक्च्युली आमचं कसं होतं की एक युनेस्कोने जे 12 किल्ले सिलेक्ट केले होते त्याच्यामध्ये पन्हाळा किल्ला पण सामील होता। त्याच्यामुळे आम्ही यावर्षी पण म्हणजे पन्हाळा किल्ला करण्याचा हेतू धरला होता मी आणि त्याप्रमाणे आम्ही गेले 15 दिवस त्या जे किल्ल्याचं सामान वगैरे आहे ते करण्यासाठी लागले आहेत। पण कशी काय आवड निर्माण झाली एवढी तुम्हाला? आम्हाला सुरुवातीला आवड म्हणजे एक आमचं हे 3रं वर्ष आहे, म्हणजे स्वस्तिक प्रतिष्ठान वरचा फगरवटार आहे आणि हे आमचा 3रा किल्ला आहे पन्हाळा किल्ला। मग दरवर्षी करता तुम्ही? हो, दरवर्षी करतो। किती दिवस साधारणपणे किल्ला लागले करायला? 15 दिवस लागले। साधारण खर्च किती आला? साधारण खर्च एखादा 3-3.5 हजार पर्यंत। नाव कसं तुझं? अक्षय पालकर। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।